महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सपत्नीक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते। यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदावरून हलके फुलके परंतु अर्थपूर्ण भाष्य केले। काय म्हणालेत अशोक चव्हाण, पाहुयात प्रतिनिधी मनोज मनपुर्वे यांचा हा रिपोर्ट। माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते काहीसे शांत होते। मात्र या विश्रांतीला एक टप्पा मानत अशोक चव्हाण यांनी मिस्किल टिप्पणी केली आहे। ते म्हणालेत की IPL मध्ये पुढील बॅटिंगसाठी खेळाडूंना थोडा रेस्ट घ्यावा लागतो। विराट कोहलीही चांगला खेळल्यानंतर ब्रेक घेतो। तो ब्रेक हा पुन्हा जोरदार खेळण्यासाठी असतो आणि मला खात्री आहे सुधीर भाऊंचा हा रेस्ट पिरियडही लवकरच संपेल आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार बॅटिंग करतील। म्हणजेच मंत्रिपद नसले तरी सुधीर मुनगंटीवार यांचे पुनरागमन निश्चित असल्याचा संकेत अशोक चव्हाण यांनी दिलाय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमी ज्यांच्याबद्दल गौरव केला जाईल अशा पद्धतीने महाराष्ट्र तिजोरी फार विचारपूर्वक हाताळली आणि समाजाला न्याय दिला। फक्त तुमच्या आर्यवैश्य समाजालाच नव्हे तर राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम सुधीर भाऊंच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे। आणि म्हणून आजचा सत्कार सुधीर भाऊ तुमच्यात जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावं लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे हा। IPL मॅच मध्ये विराट कोहली चांगला खेळल्यानंतर थोडा ब्रेक दिला जातो। तो ब्रेक याकरता त्यांनी थोडा आराम रेस्ट करावा आणि पुन्हा जेवून ते उठून पुन्हा जोरदारपणे बॅटिंग करावी, त्याकरता ही रेस्ट पिरियड आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की हा रेस्ट पिरियड लवकर संपेल आणि महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याकरता तुम्ही तयार व्हाल आहातच। आम्हा सर्व मित्रांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत। सुधीर मुनगंटीवार यांचा रेस्ट पिरियड लवकरच संपेल आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय। आता हे अंदाज कितपत खरे ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।